बीड जिल्ह्यात यावर्षी सर्वदूर जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली आणि याच जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यामधील छोटे मोठे धरण जे आहेत ते भरताना पाहायला मिळतात. बीड शहराची ताण भागवणारं महत्वाचं धरण पाहायला गेलं तर बिंदुसरा प्रोजेक्ट, याच बिंदुसराच्या प्रोजेक्टवर तुम्ही उभा आहे. हेच ते प्रोजेक्ट आहे जे बीड शहराची ताण भागवते. गेल्या अनेक दिवसापासून जे मागच्या आठवड्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला, पाटोदा परिसरामध्ये पाऊस झाल्याचे पाणी आता त्याची आवक जे आहे ते त्या ठिकाणी बिंदुसरा प्रोजेक्टमध्ये होताना पाहायला मिळते आहे. या चादरीवरनं पाणी पडताना पाहायला मिळते. आनंद जे आहे तुला बीड शहरातील पर्यटक घेताना पाहायला मिळतात. एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला आणि जी छोटी मोठी धरणं आहेत ते भरताना पाहायला मिळतात. ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि याचाच मनमोहक आनंद क्षण जे आहे ते चित्र जे आहे ते बिंदुसरा प्रोजेक्ट आहे. याच धरणावरती पर्यटक येऊन आनंद घेताना पाहायला मिळतात आणि याच धरणामुळे धरण भरल्यामुळे बीड शहरासह इतर भागाची शेतीच्या पाण्याची त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा धरण असेल, त्याचबरोबर हे जे की माजलगाव डॅम असेल आणि बिंदुसरा प्रोजेक्ट असेल, ते तीनही महत्वाचे धरण आहेत. ते यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून या वर्षीच्या पिण्याच्या पाण्यात बरोबर शेती पाण्याचे जे संकट आहे ते कळताना पाहायला मिळते. आणि एकंदरीत पाहायला गेले तर हेच महत्वाचे जे धरण आहे जे बीड शहरासह इतर ठिकाणाची ताण भागवतं. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण जे चित्र आहे ते पाहायला मिळते आपल्याला. जे बिंदुसरा प्रोजेक्ट आहे बीड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचं मानलं गेलेलं धरण आहे. याच धरणाच्या सांड्यावरनं चादरीवरनं पाणी पडताना पाहायला मिळते. याचा संपूर्ण आनंद जे आहे ते पर्यटक घेताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर याच धरणावरनं आज या ठिकाणी आपण आढावा घेतोय. हे संपूर्ण मनमोहक चित्र जे आहे ते साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी दाखवण्याचं काम या माध्यमातून आपण करतो. ड्रोन सौजन्य सुशांत काशी सोबत मी योगेश काशी, साम टीव्ही बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.